मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे त्याची तिथे मीटिंग चालू असते. तेवढ्यात त्याला तात्यासाहेबांचा कॉल येतो आणि तात्यासाहेबांचा कॉल आल्यावरती तात्यासाहेब म्हणतात, की "सत्या तुला अर्जंट यावं लागेल. मला थोडा पोच करायचा आहे. त्याच्यावर जाशील का तू?" तर सत्या म्हणतो, "ठीक आहे तात्यासाहेब आलोच मी." आणि तो माणसांना म्हणतो, की "आपण नंतर परत नगरपालिकेमध्ये असंच ऑफिसमध्ये या. नंतर बघूयात कारण आता मला थोडंसं अर्जंट जायचं आहे त्यामुळं." तर आता सत्या तिथून लगेच निघतो आणि सत्या आता निघाल्यावरती सत्या म्हणतो सत्य तात्यासाहेबांकडे येतो आणि तात्यासाहेब म्हणतात, की "काय रे सत्या तू लगेच आला, बरं झालंस. अरे तुझी किती वाट बघत होतो मी. अरे खूप अर्जंट महत्त्वाचं काम आहे." तर आता सत्या म्हणतो, की "काय तात्यासाहेब?" तर तात्यासाहेब म्हणतात, की "हे बघ तुला हात जोडून विनंती आहे, तेवढं माझं काम करशील का?" तर सत्या म्हणतो, की "हो करतो ना मी. काय काम आहे तात्यासाहेब सांगा तुम्ही." तर तात्यासाहेब त्या ट्रकवरती त्या सत्याला ड्रायव्हर म्हणून ते पाठवतात आणि म्हणतात, की "तो आपल्याला ह्या मार्गी नाही तर दुसऱ्या मार्गी घेऊन जायचा आहे सत्या." तर सत्या म्हणतो, "ठीक आहे जातो मी घेऊन." पण तसं त्याला माहीत नसतं की त्याच्यामध्ये ड्रग्स आहेत ते. तर आता इकडं जे मोरे सर आहेत त्यांना सगळं पत्ता कळतो की ते ट्रक किती वाजता निघणार आहे, कुठून जाणार आहे, हे मोरे सरांना कळतं आणि तात्यासाहेबांचा प्लॅन असतो की सत्याला गुंतून द्यायचं. तर आता लगेच मोरे सर म्हणतात की ते त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगत असतात की मंजुल त्यांना, "हे बघा तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मी तिथे आता जो ट्रकचा टेम्पो आहे तो सापडला आहे, तो ट्रक सापडला आहे. तो ट्रक कोणत्या रोडने जातोय ना मी तुम्हाला तो ॲड्रेस सगळ्यांना सेंड करतो आणि सगळ्यांनी सतर्क राहा, सावध राहा आणि सगळ्यांनी मी जेव्हा फोन करेल ना तिथे लगेच हजर राहा. आपल्याला तो टेम्पो काही झालं तरी आज पकडायचा आहे." असं म्हणतात आणि आता ते सगळेजण मंजू म्हणते, की "याच्या मागे तात्यासाहेबांचा तर हात नसेल ना?" तर आता त्या टेम्पोमध्ये मंजूला त्यांना सत्य सापडतो, की काय आता लगेच जी मंजू आहे तिला खूप टेन्शन येतं. ती तात्यासाहेबांचा फोटो बघते आणि म्हणते, की "हे सगळं तात्यासाहेबांनी तर केलं नसेल ना? पण तात्यासाहेब का करेल हे सगळं?" असं ती म्हणत असते. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की आता काय घडणार आहे, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.